हे बघा, आज आपण डील करतोय ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमधला 4 नंबरचं ॲप्लिकेशन, दॅट इज मीन व्हॅल्यू थेरम्स. त्याला काय म्हणतात? मीन व्हॅल्यू. ह्याच्या आधी आपण वेगवेगळे वर्ड प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या फॉर्मचे वर्ड प्रॉब्लेम्स, स्लोप ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा एक यूज, स्लोप, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम्स, ॲप्रॉक्सिमेशन्स म्हणजे डेसिमल नंबर्स वगैरे असतात त्यांच्या ऑपरेशन्समध्ये मॅक्झिमम ॲक्युरेट व्हॅल्यू शोधणे, त्याला आपण म्हणतो ॲप्रॉक्सिमेशन्स. सो आपण ॲप्रॉक्सिमेशन्स वगैरे हँडल केलेत. म्हणजे थोडक्यात आपण वर्ड प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम्स. सेकंड पॉईंटमध्ये स्लोप, द डिफरन्सिएशन ऑफ इक्वेशन ऑफ कर्व इज अ स्लोप ॲट एनी पॉईंट ऑफ अ टँजेंट, स्लोप ऑफ टँजेंट ॲट एनी पॉईंट. तिथे आपण हे एक ॲप्लिकेशन पाहिलं. आणि तिसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण ॲप्रॉक्सिमेशन्स, जसं 2.809 याचा स्क्वेअर शोधणे किंवा 0.797 समथिंगचा क्यूब शोधणे, हे जे खूप कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स आहेत त्यांना कसं सिम्पली डिफरन्सिएशनच्या मदतीने आपण सॉल्व्ह करू शकतो ते पण आपण ॲप्लिकेशन शिकलो. त्यानंतर 4 नंबरचं ॲप्लिकेशन आहे आपल्याकडे. आता 2च ॲप्लिकेशन बाकी आहेत. 4 नंबरचं ॲप्लिकेशन आहे. आणि एक लक्षात घ्या, हे जे 2 थेरम आपण शिकतो आहोत हे एकदा व्यवस्थित हँडल झाले आणि सोपे आहेत. दोघांचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. आपण जे आता 4 नंबरचं ॲप्लिकेशन शिकतो आहेत त्याला आपण म्हणतो मीन व्हॅल्यू थेरम्स. काय म्हणतो पोरांनो? त्याला आपण मीन व्हॅल्यू थेरम्स. हे 2 मीन व्हॅल्यू थेरम्स म्हणजे 3-3 मार्काचे शुअर क्वेश्चन असतात महाराष्ट्र बोर्डामध्ये. मीन व्हॅल्यू थेरम्स हे 3-3 मार्काचे शुअर क्वेश्चन्स असतात, हे लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हे क्वेश्चन्स डील करताना तुम्हाला कुठेही खूप एक्स्ट्रा इंटेलिजन्स लागत नाही, तुम्हाला खूप विचार करावा लागत नाही. क्वेश्चनचा फॉर्मॅट ठरलेला आहे, त्याचा उत्तराचा फॉर्मॅटही ठरलेला आहे. तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक करायचे आहेत. मीन व्हॅल्यू थेरमचे 3 मार्क आपल्या हातातले मार्क आहेत, याच्या मागचं हे महत्त्वाचं कारण. तुम्हाला क्वेश्चनचा फॉर्मॅट सेमच राहणार प्रत्येक वेळेस. तुम्हाला त्याचा ॲन्सर लिहिण्याचा फॉर्मॅट पण सेम राहील, स्टेप्स पण सेम राहतील. अलग लक्ष तुम्हाला हाय इंटेलिजन्स कुठेच लागणार नाही. सो ठरलेले हे 3 मार्क मीन व्हॅल्यू थेरम्समध्ये. आणि मग याच्यासारखेच अजून 2 ॲप्लिकेशन्स आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्येच पूर्ण करायचे कोणत्या परिस्थितीत. दॅट इज इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन, मॅक्झिमा मिनिमा. जवळपास सिमिलर पॉईंट आहे. आता रोल्स थेरम आणि LMVT म्हणजे लॅगरेंज मीन व्हॅल्यू थेरम. LMVT म्हणजे लॅगरेंज मीन. आपण न्यूटनला ओळखतो कॅल्क्युलसमध्ये, आपण न्यूटनला ओळखतो की कॅल्क्युलस कोणी शोधलं? न्यूटनने. पण तुम्हाला माहीत नसेल, न्यूटनच्या 5-10 वर्षाआधीच हॅमिल्टन आणि लॅग्रेंज हे 2 अतिशय ग्रेट मॅथमॅटिशियन्स होते. हॅमिल्टन आणि लॅग्रेंज ह्या दोघांनी पण स्वतंत्रपणे कॅल्क्युलस शोधलेलं होतं. फरक एवढाच पडला की न्यूटनला खूप लवकर एक्सपोजर मिळालं, त्यामुळे क्रेडेन्शियल त्याच्या नावावर जमा झालं. त्या काळामध्ये लॅक ऑफ मीडिया, कम्युनिकेशनचा लॅक होता, फिजिकल डिस्टन्सेस खूप जास्त होते. आज 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. 500 इयर्स, 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. सो 500 वर्षापूर्वी नो मीडिया, त्यामुळे न्यूटनला पटकन एक्सपोजर मिळालं. कारण न्यूटन असाही आधीच त्याच्या फिजिक्समध्ये त्याच्यासाठी फेमस होता. ही वॉज लाईक अ गॉड ऑफ फिजिक्स ॲट दॅट टाईम. त्यामुळे त्याला पटकन एक्सपोजर मिळाला. आणि लॅग्रेंज आणि हॅमिल्टन ह्या दोघांना त्याचं क्रेडेन्शियल खूप उशिरा मिळालं. पण न्यूटनच्या काळातच ह्या दोघांनी पण सेम फील्डमध्ये काम केलेलं होतं. सो तो लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम आणि हा रोल्स मीन व्हॅल्यू थेरम, दोघं सारखेच आहेत. मी मुद्दाम दोन्ही थेरम एकाच वेळेस सांगतो कम्पॅरिझनने, म्हणजे दोघांमध्ये काय सारखं आहे आणि काय वेगळं आहे हे तुम्हाला फटकन कळणार. आणि दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम 80% सेम आहे, फक्त शेवटच्या स्टेपच्या आधीचा पार्ट थोडासा बदलतो, बाकी काहीच नाही. दोन्ही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फंक्शन कंटिन्युअस आहे का, डिफरन्शिएबल आहे का हे चेक करायचे. दोन्हीकडे फंक्शन इज कंटिन्युअस, फंक्शन इज डिफरन्शिएबल हे चेक करायचे. त्यानंतर पॉईंट सी नावाचा एक पॉईंट एक विशिष्ट मॅथमॅटिकल कंडिशन येईल. दोन्हीकडे ती कंडिशन वेगवेगळी आहे. दोन्हीकडे एकाकडे ती कंडिशन नाहीच आहे आणि एकाकडे ती कंडिशन वेगळी आहे, सांगतो तुम्हाला, डोंट वरी. आणि एंड पण परत सेम आहे. तुम्हाला सी नावाचा पॉईंट शोधायचा असतो. काय शोधायचा असतो तुम्हाला? सी नावाचा पॉईंट. सो हे मीन व्हॅल्यू थेरम्स जॉमेट्रिकली ग्राफमध्ये त्यांचं महत्त्व काय आहे तर ग्राफमध्ये ते टँजेंट आणि कर्वच्या भाषेत बोलतात, बाकी काहीच नाही. कोणत्याही मॅथमॅटिकल फंक्शनचा आपल्याला ग्राफ काढता येतो, एक्स व्हर्सेस वाय. कोणतेही मॅथमॅटिकल फंक्शन मधला जो एक्स असतो तो डोमेनचा एलिमेंट, वाय जी असते ती काय असते? रेंज. सो कोणत्याही फंक्शनसाठी आपल्याला रेंज व्हर्सेस डोमेनचा ग्राफ काढता येतो. आणि ते ग्राफ नेहमी कर्व सारखेच येतील. ऑब्वियसली ते ग्राफ कर्व सारखे येतात. फंक्शन कंटिन्युअस असेल आणि डिफरन्शिएबल असेल तर ग्राफ कसा येईल? कर्व सारखा येईल. कोणत्या आकाराची कर्व असू शकते. आणि त्या कर्वच्या कोणत्याही पॉईंटला आपण काय काढू शकतो? टँजेंट्स. काय काढू शकतो आपण पोरांनो? टँजेंट्स. मग त्या टँजेंटचा स्लोप आपण इथे इनडायरेक्टली डील करतो आहोत.
त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग एवढं आहे, ते जॉमेट्रिकल मिनिंग एवढं आहे. सो आपण आता आज ह्या लेक्चरमध्ये ह्या दोन्ही थेरमचे 3-3 मार्काचे प्रॉब्लेम पक्के करायचे आहेत. आपल्याला दोन्ही थेरम व्यवस्थित समजून घ्यायचे, दोघांचं एक एक अल्टिमेट समजवून देईल तुम्हाला. एवढ्या कंटेंटमध्ये तुमचे 3 मार्क बुक झाले पोरांनो, लक्षात आलं. आणि भरपूर वेळा हा मॅथ्सच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन कसा येतो माहिती आहे का तुम्हाला, स्टेट रोल्स थेरम अँड हेन्स, म्हणजे तुम्हाला थेरमचं स्टेटमेंट पण विचारतात आणि स्टेटमेंट विचारून झाल्यानंतर तुम्हाला त्या थेरमच्या आधारित प्रॉब्लेम विचारलेला असतो. असा पण 3 मार्काचा प्रॉब्लेम खूप वेळा येतो. किंवा स्टेट लँग्वेज मीन व्हॅल्यू थेरम अँड हेन्स व्हेरीफाय. अलग लक्ष तुम्हाला क्वेश्चनचा फॉर्मॅट. सो हा एक क्वेश्चन इथे असतो बऱ्याच वेळा. आणि अदरवाईज क्वेश्चन कसा असणार, चेक रोल्स थेरम किंवा व्हेरीफाय रोल्स थेरम किंवा लँग्वेज मीन व्हॅल्यू थेरम फॉर फॉलोविंग फंक्शन. ह्या प्रॉब्लेममध्ये एक काळजी आठवणीने घ्यायची. बरं झालं तो पॉईंट मला आठवला आजच्या कालच्या क्वेश्चनमुळे. दॅट इज आधी आपण स्टेटमेंट समजून घेऊ आणि मग तो पॉईंट मी तुम्हाला समजून देतो की जास्तीत जास्त फरक पडला तर काय पडू शकतो. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये नेहमी एक मॅथमॅटिकल फंक्शन गिवन असणार, आणि तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जे मॅथमॅटिकल फंक्शन गिवन असेल त्याच्यावर तुम्हाला रोल्स थेरम आणि लँग्वेज मीन व्हॅल्यू थेरम काय करायचं आहे, व्हेरीफाय. आणि स्टेप वाईज मॅटर आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊन सी शोधू शकत नाही. इथं तुम्हाला रोल्स थेरम असेल तर फंक्शनच्या 2-3 ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स तुम्हाला चेक कराव्या लागतील. त्या कंडिशन्स चेक करून झाल्यानंतर तुम्ही लास्ट स्टेप करणार आहात रोल्स थेरममध्ये. लँग्वेज मीन व्हॅल्यू थेरममध्ये पण तसंच आहे. ज्या 2 कंडिशन आहेत सुरुवातीच्या त्या कंडिशन तुम्हाला चेक कराव्या लागतील आणि त्या कंडिशन चेक करून झाल्यानंतर काय करणार तुम्ही, ते कंडिशन चेक करून झाल्यानंतर लास्ट स्टेप सॉल्व्ह करणार दोन्हीकडे. आणि फॉर्मॅट पण सेम आहे. सो रोल्स थेरम, इफ एफ ऑफ एक्स इज रिअल व्हॅल्यूड फंक्शन. कारण स्टेटमेंट तुम्हाला लिहायला बऱ्याच वेळा विचारतात पेपरला, त्यामुळे मी जसं लिहितोय तसं सोपं स्टेटमेंट लिहायचं कंपल्सरी. इफ एफ ऑफ एक्स इज रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन ए कॉमा बी. झालं का क्लिअर? कॉमा द्यायचं इथं, समजून घ्या. पहिली कंडिशन सच दॅट, ते लिहिणार आपण सच दॅट if f of x is real valued function defined on a comma b such that is continuous on a comma b. Second, is differentiable on a comma b. हे 2 कंडिशन चेक करायचे. Function is continuous on a comma b. Function is differentiable on a comma b. Then there exists point C belonging to a comma b. Then there exists point C belonging to एक कंडिशन राहिली, एडिट नको करू, ॲज इट इज राहू दे. सो मी पुन्हा एकदा रिपीट करतो. इफ एफ ऑफ एक्स इज रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन ए कॉमा बी सच दॅट इट इज कंटिन्युअस ऑन ए कॉमा बी. त्या ब्रॅकेट्सचा, त्या इंटरवलचा शेप लक्षात घ्या. ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल किंवा इन्क्लुझिव्ह इंटरवल आणि एक्सक्लुझिव्ह इंटरवल एका लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे ते. सो इज कंटिन्युअस ऑन ए कॉमा बी, इज डिफरन्शिएबल ऑन ए कॉमा बी, आणि तिसरी कंडिशन आहे इफ ए एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. तिसरी कंडिशन काय पोरांनो, इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी देन देर एक्झिस्ट पॉईंट सी बिलॉंगिंग टू ए कॉमा बी. इथंपर्यंत येते ना, पॉईंट सी बिलॉंगिंग टू ए कॉमा बी. देर एक्झिस्ट पॉईंट सी बिलॉंगिंग टू ए कॉमा बी. आलं लक्षात तुम्हाला? आलं लक्षात? आणि तो कसा असेल पॉईंट सी, दॅट इज एफ डॅश सी इज इक्वल टू 0. याला आपण म्हणतो रोल्स थेरम. याला काय म्हणतो पोरांनो आपण, रोल्स थेरम. लक्षात आलं का तुम्हाला? अरे लक्षात आलं का तुम्हाला? सो एकदा आपण हे स्टेटमेंट रिवाइज करणार आहोत. इफ एफ ऑफ एक्स इज रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन ए कॉमा बी such that it is continuous on a comma b open interval, is differentiable on a comma b closed interval,
and if f of a is equal to f of b, if f of a equal to f of b, then there exists point C belonging to a comma b such that f dash c is equal to 0, such that f dash c is equal to 0. आणि रोल्स थेरमचं स्टेटमेंट, द स्टेटमेंट ऑफ रोल्स थेरम इज इटसेल्फ अ सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. कळलं का तुम्हाला? द स्टेटमेंट ऑफ रोल्स थेरम इज अ सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम. गो फॉर द फंक्शन, चेक where it is continuous or not, check where it is differentiable or not, and state the reason why it is continuous, why it is differentiable, and state the reason why it is continuous, why it is differentiable. लक्षात आलं का बरं? लक्षात आलं का तुम्हाला? and then check for f of a equal to f of b, you can select from the intervals f of a equal to f of b, and then there we declare the existence of point C from the same interval such that f dash c is equal to 0. याला आपण म्हणतो रोल्स थेरम. आणि तुम्ही असंच सोडवणार आहात. हे जे तुम्हाला समोर लिहिलेलं दिसतं आहे दॅट इज अ सोल्युशन ऑफ रोल्स थेरम. कळलं का पण तुम्हाला? दॅट इज द सोल्युशन ऑफ रोल्स थेरम. कळलं का तुम्हाला? आलं लक्षात? त्यानंतर LMUT, त्याला कंपॅरेटिव्ह दुसरा मीन व्हॅल्यू थेरम कोणता आहे? LMUT, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. ॲस्ट्रोफिजिक्समध्ये लॅग्रेंज पॉईंट म्हणून एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. स्पेसची कन्सेप्ट आहे ती, आता सध्या तो आपला विषय नाही. सो लेट इट बी. लॅग्रेंज पॉईंट जे प्लॅनेट्स वेगवेगळ्या प्रकारे ऑर्बिटिंग करत असतात ते एक विशिष्ट मॅथमॅटिकल कंडिशन येते, त्याला लॅग्रेंज पॉईंट म्हणतात. कधी आपल्या फिजिक्समध्ये काही आपण P1 जेव्हा रिवाईज करू ते पण लेक्चर्स येणार आहेत आपण P1 रिव्हिजन, तर सांगेन तुम्हाला हां ग्रॅव्हिटेशनच्या वेळेस. सो LMUT, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. सेम स्टेटमेंट, इफ start see if f of x is real value function बघा सेम आहे, डिफाइंड ऑन a comma b, डिफाइंड ऑन a comma e such that कंडिशन पण सेम आहेत पोरांनो, काहीच फरक नाही. सच दॅट पहिली कंडिशन, इट इज कंटिन्युअस on a comma b. दुसरी कंडिशन, इट इज कंटिन्युअस ऑन, बोला पोरांनो, a comma b. आलं लक्षात तुम्हाला? इकडे 3 कंडिशन होत आहे, इकडे किती आहेत? 2. आणि दोन्ही कंडिशन सेम आहे, लक्षात घ्या. कंटिन्युअस डिफरन्शिएबल. देन इथं डिक्लेअर करतो आपण, देन देर एक्झिस्ट पॉईंट C बिलॉंगिंग टू a comma b. आलं लक्षात तुम्हाला? आणि सच दॅट f dash c is equal to f of b minus f of a upon b minus a. हा झाला तुमचा लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. आलं का लक्षात? इट्स अ लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. दोन्ही सुरुवातीच्या कंडिशन दोन्ही थेरमच्या सेम आहेत. सुरुवातीच्या दोन्ही कंडिशन दोन्ही थेरमच्या सेम आहेत. इकडे एक एक्स्ट्रा तिसरी कंडिशन आहे आणि तुम्हाला असा पॉईंट शोधायचा आहे इथं C नावाचा रोल्स थेरममध्ये की त्याच्यासाठी f dash c ही व्हॅल्यू किती असणार? 0 असणार. आलं लक्षात तुम्हाला? आणि इकडे दोन्ही कंडिशन सेम आहे त्याच्यासारख्या, बरोबर. तुम्ही इथं एक पॉईंट C असा डिक्लेअर करणार की f dash c इज इक्वल टू f of b मायनस f of a अपॉन b मायनस a. कळलं का तुम्हाला? हां कंटिन्युअस आणि इथं लिहायचं होतं डिफरन्शिएबल. त्याला क्लिअर? डिफरन्शिएबल. दोन्ही थेरम कंपॅरेटिव्हली सेम आहेत. लास्ट स्टेप बदलते, लास्ट फॉर्म बदलतो फक्त. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र बोर्डची एक्झाम, अर्थात एक्झाम हो या ना हो आपण प्रिपेअर्ड असणं महत्त्वाचं. हां, शिकलेलं वाया जात नाही पोरांनो. सो 3 मार्काचा एक इझी क्वेश्चन पॉसिबल होतो. 3 मार्काचा एक इझी क्वेश्चन पॉसिबल होतो. आणि तो क्वेश्चन तुम्हाला ह्या थेरमचे जे स्टेटमेंट्स आपण इथं लिहिले त्या स्टेटमेंटचा क्रम म्हणजेच तुमचं सोल्युशन. तर स्टेटमेंटचा क्रम म्हणजेच तुमचं सोल्युशन. आलं का बरोबर लक्षात तुम्हाला? स्टेटमेंटचा क्रम. सो हा होता रोल्स थेरम आणि तिकडचा होता लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. दोघांचा आपण एक चांगला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आलं लक्षात तुम्हाला? आणि मी मुद्दाम शेजारी 1-2 प्रॉब्लेम बसवायचा प्रयत्न करतो म्हणजे सोडवण्याच्या स्टेपचा तुम्हाला फरक वगैरे काय असेल तो क्लिअर होईल. लक्षात आलं का तुम्हाला? एक कॉमन क्वेश्चन घेऊ आपण.
एक चांगला क्वेश्चन लिहूयात. व्हेरीफाय रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी. व्हेरीफाय रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी. क्वेश्चन मुद्दाम कॉमन लिहितो इथं. व्हेरीफाय रोल्स थेरम, व्हेरीफाय रोल्स थेरम अँड, आणि कोणतं करायचं आहे आपल्याला, एलएमव्हीटी. व्हेरीफाय रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी. तुम्हाला इथं 3 मार्क मिळणार आहे. आलं लक्षात तुम्हाला. व्हेरीफाय रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी. आणि एक तुमची आयडिया क्लिअर होईल असं फंक्शन मी सिलेक्ट करतो. सो दॅट इज, काही खूप हार्ड क्वेश्चन्स नाहीच आहेत त्याच्यामध्ये, पण ठीक आहे घेऊयात. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स साइन एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू 0, पाय. झालं का क्लिअर. 0, पाय. फिर एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू, क्वेश्चन मी एकदा क्रॉस चेक करतो. झालं क्लिअर. हा क्लोज इंटरवल आणि राऊंड ब्रॅकेटला काय म्हणायचं, ओपन इंटरवल. हां, हा रेक्टँग्युलर ब्रॅकेट म्हणजे क्लोज इंटरवल, राऊंड ब्रॅकेट म्हणजे ओपन इंटरवल. ओपन इंटरवल, क्लोज इंटरवलमध्ये हे दोघं काउंट होतात. ओपन इंटरवलमध्ये हे सोडून मधले पॉईंट काउंट होतात. फरक पण सांगून देतो. हा कोणता इंटरवल आहे, क्लोज. त्याच्यामध्ये हे दोन्ही काउंट होतील म्हणजे कन्सिडर होतील. आणि ओपन इंटरवल म्हणजे कोणतं ब्रॅकेट, राऊंड, तिथे हे दोन्ही कन्सिडर होणार नाहीत. आपल्याला ह्या फंक्शनसाठी, हे फंक्शन रिअल व्हॅल्यूड फंक्शन आणि एक्स जे डिफाईन आहे, ह्या डोमेनवर जे डिफाईन आहे त्यासाठी 2 थेरम आपल्याला काय करायचे पुराणं, व्हेरीफाय करायचे. सो पहिल्यांदा आपण व्हेरीफाय काय करतो आहोत, इथं आपलं ॲन्सर आपण स्टार्ट केलं. आणि पहिल्या सेक्शनमध्ये आपण व्हेरीफाय काय करूया पुराणं, रोल्स थेरम. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं, रोल्स थेरम किंवा लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमचं स्टेटमेंट म्हणजेच तुमचा ॲन्सर. त्याचप्रमाणे सॉल्व करता यायचं. आलं लक्षात तुम्हाला. आणि पॉईंट्सही दोन्हीकडे वेगवेगळ्या प्रकारे शोधायचं. सो इथं रोल्स थेरम हे बघा, लिहिताना ॲन्सर स्टार्ट केलं तुम्ही. हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स इंटू साइन एक्स ऑन 0, पाय. आता हे फंक्शन, इथे एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला समजावून ठेवतो, तो कायमचा लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्हाला फंक्शनची डेफिनेशन ह्या प्रकारे दिलेली आहे, म्हणजे लिमिट आठवा, कंटिन्युटी नावाचा धडा आठवा आपला. कंटिन्युटीमध्ये आपण फंक्शनचे डेफिनेशन कशा पाहायचो, फंक्शन इथं कर्ली ब्रॅकेट राहायची, इथं एक डेफिनेशन, इथं कॉन्स्टंट, इथं एक डेफिनेशन असायची. एक स्मॉलर दॅनवाली डेफिनेशन राहायची, एक इक्वल टू वाली राहायची आणि एक ग्रेटर दॅनवाली राहायची. आठवलं का कंटिन्युटीच्या क्वेश्चन्समध्ये. मग आपण कंटिन्युटी चेक करायला काय करायचो, LHL इज इक्वल टू RHL. LHL इज इक्वल टू RHL आपण सोडवायचो. LHL इक्वल टू RHL सोडवलं की आपण ते फंक्शन काय करायचो, कंटिन्युअस डिक्लेअर करायचो. आणि LHL इज इक्वल टू RHL जर नाही आलं तर आपण काय म्हणायचो, इट हॅज गॉट अ परमनंट डिसकंटिन्युटी. अरे आठवते का काही. इथे म्हणजे तुम्हाला इथं रोल्स थेरमच्या किंवा लॅग्रेंज थेरमच्या फर्स्ट स्टेटमेंटमध्ये कंडिशन जेव्हा तुम्ही चेक करणार कंटिन्युटीची त्यावेळेस सावध राहा. याचं कारण असं पोरांनो, फंक्शनची कंटिन्युटी चेक करताना अलर्ट याच्यासाठी राहा, जर तुम्हाला फंक्शनची डेफिनेशन अशी एक्झॅक्ट फॉर्ममध्ये दिलेली असेल तर तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की फंक्शन कोणत्या प्रकारचं आहे हे ओळखायचं, त्याचं नाव सांगायचं आणि म्हणून ते कंटिन्युअस आहे डिक्लेअर करायचं. तुम्हाला मागे सांगितलं होतं की पॉलिनॉमियल फंक्शन, रॅशनल फंक्शन, मॉड्युलस फंक्शन, काही केसेसमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. लक्षात आलं का तुम्हाला. हे सर्व फंक्शन्स काय असतात, कंटिन्युअस. काय असतात, कंटिन्युअस. आणि 2 कोणत्याही इम्पॉर्टंट सेंटेन्स साध्या सोप्या मराठीमध्ये
दोन कोणत्याही दोन तीन चार जेवढे असतील तेवढे 2 3 4 कोणत्याही कंटिन्युअस फंक्शन्समध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असं काही केलं तर येणारा रिझल्ट हा कंटिन्युअसच राहणार. काय राहणार? कंटिन्युअस. म्हणजे तुम्ही 2 कंटिन्युअस फंक्शनचे ॲडिशन केलं तर तिसरं येणारं फंक्शन काय असेल? कंटिन्युअस. तुम्ही 2 कंटिन्युअस फंक्शनची मल्टिप्लिकेशन केली तर येणारा रिझल्ट काय असणार? कंटिन्युअस फंक्शन. हे 4-5 पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला फंक्शन कंटिन्युटी चेक न करता डिक्लेअर करता येतं की इट इज कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल फंक्शन, हेन्स इट इज कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हेन्स इट इज कंटिन्युअस. पॅटर्न लक्षात आला का तुम्हाला? हा एक प्रकार. मात्र जर तुम्हाला या फंक्शनच्या डेफिनेशनला 2 ब्रांचेस दिलेले असतील, इथं ग्रेटर दॅन स्मॉलर दॅनचे इंटरवल्स वापरले, तिथं ग्रेटर दॅन स्मॉलर दॅनचे इंटरवल वापरले, कंटिन्युटीच्या प्रॉब्लेमसारखा हा प्रॉब्लेम जर दिसायला लागला तर तुम्हाला कंटिन्युटी चेक करताना काय करावं लागेल? LHL इज इक्वल टू RHL. काय करावं लागेल? LHL इक्वल टू RHL. मग त्यावेळेस तुम्ही मात्र फंक्शनची टाईपवरून कंटिन्युटी डिक्लेअर नाही करू शकत. तिथे तुम्ही LHL सोडवा, RHL सोडवा. LHL इक्वल टू RHL आलं तर फंक्शन इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल आणि पुढे काम चालू करा. आलं का लक्षात तुम्हाला? आलं का बरोबर लक्षात तुम्हाला? आणि फंक्शन कंटिन्युअस नाही आलं तर डायरेक्टली लिहा ॲज फंक्शन इज डिसकंटिन्युअस so Rolle's theorem can be verified. As function is discontinuous, the Rolle's theorem cannot be verified. आलं का आता लक्षात तुम्हाला? आलं का लक्षात बरोबर तुम्हाला? सो आता हे फंक्शन कोणतं आहे? हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. हे कोणतं फंक्शन आहे? ट्रिग्नोमेट्रिक. दोन्ही फंक्शनचा हा इथं काय आहे? प्रॉडक्ट. सो येणारा रिझल्ट काय असेल? आलं लक्षात तुम्हाला? सो इथं आपण लिहिणार ॲज एफ ऑफ एक्स इज combination of exponential and trigonometric function is continuous on closed interval a comma b. इथं काय दिलेलं आहे? 0, pi and differentiable on 0, pi. पहिल्या 2 स्टेप संपल्या. कळलं काही? फंक्शन कंटिन्युअस का आहे ते आपण सांगितलं आणि ते कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल आहे ते डिक्लेअर केलं. तुमच्या पहिल्या 2 स्टेप संपल्या. कळलं का? कळलं का बरोबर? हां. आता आपल्याला चेक करायचं एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी वाली तिसरी कंडिशन. काय चेक करायचं आपल्याला? एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी वाली तिसरी कंडिशन. मग ती कंडिशन आपण कशी चेक करणार? इथं नाव एफ ऑफ ए म्हणजे काय? एफ ऑफ 0. एफ ऑफ 0 ई रेस टू 0 साइन 0 झालं. ई रेस टू 0 इज 1, साइन 0 इज 0. सो हा काय आला तुमचा? 0. एफ ऑफ पाय ई रेस टू मायनस पाय इंटू साइन पाय. साइन पाय, साइन 180 इज अगेन 0. सो 0. पुढे काय लिहिणार तुम्ही? ॲज एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ पाय. देअर एक्झिस्ट पॉइंट C बिलॉंगिंग टू A, B such that f dash C is equal to 0. थेरमचं स्टेटमेंटच लिहिलं आपण. थेरमचं स्टेटमेंट लिहिलं आपण. आता आपण पुढे काय करणार? C शोधायचं आहे आपल्याला. आधी आपल्याला काय लागेल? एफ डॅश एक्स. आता डिफरन्सिएशन नीट बघा. जागेमुळे मी मेन लाईन लिहितो आन्सरची. डिफरन्सिएशन नीट बघा. इथं कोणता लॉ लागेल? प्रॉडक्ट लॉ. ई रेस टू मायनस एक्स, सॉरी मी जागा बदलतो. एफ डॅश एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स. साइन एक्सचं डिफरन्सिएशन काय असणार? कॉस एक्स प्लस साइन एक्स जसा तसा. ई रेस टू मायनस एक्सचं डिफरन्सिएशन गोंधळू नका. ई रेस टू मायनस एक्सचं डिफरन्सिएशन ई रेस टू मायनस एक्स. मायनस एक्सचं डिफरन्सिएशन -1. तो -1 इथं मल्टिप्लाय झाला. लक्षात आलं ना? चेन रूल वापरला आपण. आणि मग इथं साइन एक्स ॲज इट इज. लक्षात घ्या. ई रेस टू मायनस एक्सचं डिफरन्सिएशन काय असेल? ई रेस टू मायनस एक्सचं डिफरन्सिएशन ई रेस टू मायनस एक्स ॲज इट इज. चेन रूलचा वापर. मायनस एक्सचं डिफरन्सिएशन काय असणार? -1. सो प्लस इंटू मायनस इज मायनस. कळलं का आता तुम्हाला?
इथून आपण असंच ठेवलं तरी चालेल, पण बाय द सेक ऑफ सिम्प्लिसिटी e⁻x कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहिलं पोरांनो, मायनस कॉस एक्स मायनस साइन एक्स. आता कळलं का, कॉस एक्स मायनस साइन एक्स. आता आपल्याला ही कंडिशन वापरायची ना, सो मी तर आपण लिहिणार दॅट इज e⁻c इंटू कॉस सी मायनस साइन सी इज इक्वल टू 0. आणि लक्षात आलं का तुम्हाला. आणि ही गोष्ट लक्षात घ्या, हा कधी 0 असू शकत नाही. नो एक्सपोनंट इज 0. अरे कळते का तुम्हाला, नो एक्सपोनंट इज 0. नो एक्सपोनंट इज 0. सो इट इम्प्लाइज दॅट काय 0 असणार, कॉस सी मायनस साइन सी इज इक्वल टू 0. कळलं का रिझन तुम्हाला. मग आता कॉस सी लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, जर सीला तुम्ही 0 जरी केलं तर एनिथिंग रेस टू 0 इज 1. म्हणजे एक्सपोनंट कधी 0 होऊ शकत नाही. एक्सपोनंट नेव्हर कॅन बी 0. एक्सपोनंट नेव्हर कॅन बी 0. लक्षात घ्या, एक्सपोनंट नेव्हर कॅन बी 0. सो हा 0 असेल ब्रॅकेट, कॉस सी मायनस साइन सी इज इक्वल टू 0. कॉस सी इज इक्वल टू काय होईल, याचा अर्थ साइन सी. कळलं का तुम्हाला. पुढे नीट ऐका, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे 90चा वापर केला की साईनचा काय होईल, कॉस. म्हणजे तुमच्या पुढे आला सी इक्वल टू π/2 मायनस सी या साईडला आला. थोडक्यात सिंपल कॅल्क्युलेशन आहे, जास्त एक्सप्लेन करत नाही. सी इज इक्वल टू π/4. सी इज इक्वल टू π/4. आलं लक्षात तुम्हाला. आणि पुढे काय सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या. खूप छान. हा एंड तुम्हाला एक शॉर्ट एंड मी इथे प्रोव्हाइड केलेला आहे, शॉर्ट एंड म्हणता येईल त्याला. ॲक्च्युली इथं काय करायचं तुम्हाला त्याकडे नीट कान द्या. म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया क्लिअर झाली की तुम्हाला सोल्युशन शोधायचे. पण इथे एक मागे आपण शिकलेला एक पॉईंट तुम्हाला वापरावा लागतो. आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स म्हणून एक मॅटर शिकलो होतो, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स म्हणून, आठवलं काही. त्याच्यामध्ये कॉस सी इज इक्वल टू साइन सी, मी पुढच्या स्टेपला लिहीन कॉस सी इज इक्वल टू साईनचं काय करेल मी, कॉस, ब्रॅकेटमध्ये काय लिहिल मी, π/2 मायनस सी. लक्षात तुम्हाला, π/2 मायनस सी. मग आपण थेरम शिकलो होतो बघा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्समध्ये, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फाचं जनरल सोल्युशन, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फाचं जनरल सोल्युशन. आठवलं काही. त्याच्या आधारावर याचा ॲन्सर द्यायचं आहे तुम्हाला. अदरवाईज तसं नाही देता आला ॲन्सर तर दिलेल्या इंटरव्हलमधले सर्व पॉईंट येतील. हे कॉमन सेन्स ट्रिग्नोमेट्रीने लिहा. वाक्य पुन्हा एकदा नीट ऐका. त्या काळात आपण ते ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स ह्या काळामध्ये आपण जे थेरम शिकलो वेगवेगळे, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा, त्यांचे आपण जनरल सोल्युशन शिकलो होतो. एक तर त्याच्याने पुढचा ॲन्सर द्या, अदरवाईज कॉमन सेन्स ट्रिग्नोमेट्रीने ॲन्सर द्या. फक्त काळजी एवढी घ्या की तुम्हाला दिलेला जो इंटरवल आहे त्या इंटरवलमधले सर्व पॉईंट्स मेन्शन झाले पाहिजेत. तो 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 10 असेल तर 10. कळलं का तुम्हाला. मी इथं कॉमन सेन्स मी काय लिहिलं आधी, इथं काय होईल, सी इज इक्वल टू π/2 मायनस सी ट्वाईस सी इज इक्वल टू π/2, दॅट इज, बोला पोरांनो, सी इज इक्वल टू π/4. याच्यामध्ये 180 ॲड करा आणि 180च्या बाहेर जर इंटरवल जात असेल तर हे तुमचं एकच सोल्युशन आहे. आणि सी इक्वल टू π/4 इंटरवल नीट चेक करा. सी इक्वल टू π/4 जो आहे तो कोणाला बिलॉंग करतो, 0 टू. मेन पॉईंट लक्षात आला का तुम्हाला. सो आपला रोल्स थेरम शेवटच्या स्टेपला जे सांगतो ते आपण अशा प्रकारे व्हेरीफाय केलं. थेरमचं स्टेटमेंट म्हणजेच सोल्युशन. त्याच्या जोडीने तुम्हाला जे लहान मोठे पॉईंट सांगितले ते लक्षात ठेवा. तसं कंटिन्युटी चेक करायला जर तुम्हाला इंटरवल्स दिले तर तुम्हाला डायरेक्ट कंटिन्युटी डिक्लेअर करता येणार नाही. तुम्हाला LHL इक्वल टू RHL वगैरे ते मॅटर करावं लागेल. लक्षात आलं का तुम्हाला. आणि इथं काय सांगितलं ते आपण जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स वगैरे शिकलो आहोत त्याचे जनरल थेरम, जनरल सोल्युशन्स इथे वापरायचे तुम्हाला. अरे कळलं का तुम्हाला परफेक्ट. सो उद्याचं लेक्चर पण आपण यालाच देणार आहोत. याचा एक प्रॉब्लेम कशा सॉल्व्ह करणार आपण, LMT कसं सॉल्व्ह करणार आपण, LMT. आणि उद्या असून मित्रांनो रोज मॅथ्सचं आणि फिजिक्सचं एक लेक्चर अपलोड होईल याची काळजी आम्ही घेणार आहोत. आपला जो ऑडिओ ॲक्च्युली आपला ऑडिओ प्रॉब्लेम होता तो ऑडिओ प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे, त्याची व्यवस्था केलेली आहे.
बाकी नॉईज थोडाफार येईलच, परंतु माझा आवाज ठळकपणे ऐकू येईल एवढी नक्की गॅरंटी. लक्षात आलं का तुम्हाला? माझा लेक्चर्स प्रॉपर घेता येतील आपल्याला. उद्यापासून दोन्ही लेक्चर अपलोड होत जातील.